नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपले महेश गायकवाड या आपल्या YouTube चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, आज आपण नॅनो टेक्नॉलॉजीचे मिनी जेसीपी याच्याविषयी आकाश सर यांच्याकडून संपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम जे आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच्या नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। तर नमस्कार सर। हा आपला छोटा मिनी जेसीपी हा तुमच्या शेतीतल्या कामासाठी खूप उपयोगी पडतो। तुमच्या शेतीतल्या कामासाठी पाईपलाईन, वीटभट्टी, परत तुमच्या शेतीतला विहिरीतला गाळ काढण्यासाठी, परत तुमच्या शेणखत उचलण्यासाठी खूप उपयोगी काम करतो सर। याची किंमत आहे 2,80,000 रुपये। हा छोटा 6.5 HP मशीन आहे आमच्याकडे। हा पेट्रोल, डिझेल, सोलार, इलेक्ट्रॉनिक मध्ये पण यूज होतो। साधारणतः ताशी किती तासाला 1 लिटर लागतं सर पेट्रोल। मेंटेनन्स वगैरे? मेंटेनन्स काय नाही सर, फक्त ग्रीशिंग टाइम काय लागतं, 2 दिवसाला म्हणा, 3 दिवसाला म्हणा। तसं फक्त सपोज किती फूट आपली पाईपलाईन? सर बघा, याची लाईन तुम्हाला बघायला गेलं तर खोली 5 फुटापर्यंत जाते। तर आपण पाईपलाईन खूप झालं 3.5-4 फुटापर्यंतच घेतो, पण हा 5.5 फुटापर्यंत खाली जातो त्याचा बूम। नाही, याच्या स्पीडनुसार 1 तासामध्ये आपण किती अंतर म्हणजे किती फूट अंतर बघा सर, तुम्ही किती लांबी घेताय ते तुमच्यावर डिपेंड आहे। तर आम्ही एवढं सांगतो, मला 1 तासामध्ये मी 5 छड्या घेऊ शकता काळीच्या रानामध्ये। थोड्या जास्तच कडक असलं तर खूप झालं तर तुम्ही 4-5 छड्या घेऊ शकता। काही सबसिडी वगैरे नाही सर, सबसिडी नाही तर एवढं काय सर, प्राइस पण कमी आहे। हा, तुमची गव्हर्नमेंट बँक असेल तर तुम्ही तिथे तुम्ही आम्हाला फॉर्म आणून देऊ शकता, बाबा तुमची सबसिडी पाहिजे म्हणून। तुमची गव्हर्नमेंट बँकने दिला आम्हाला काही, आम्ही त्याला काही लेस करून देऊ शकतो त्याच्यामध्ये पैसे। याला कोणतं इंजिन वापरलेलं? त्याच्यामध्ये होंडाचं इंजिन वापरलेलं सर। हा 6.5 HP इंजिन आहे सर, होंडाचा इंजिन आहे। हा पेट्रोल इंजिन आहे। तासाला 1 लिटर लागतं याला आणि 3 लिटरची टँक आहे। इंजिनाच्या ऐवजी आपण छोट्या ट्रॅक्टरला नाही कनेक्ट करू शकत? नाही सर, का की हा स्वतः मॅन्युअल करतो। त्याला फक्त एवढंच आहे, तुम्हाला कुठे दुसऱ्या जागे घेऊन जाणार त्याला फक्त तुम्ही ट्रॅक्टरला टोचन करून घेऊन जाऊ शकता। प्लस हे जागा काम करण्यासाठी बनवेल आहे। कोणत्या साईड टोचन करायचं कुठे सर, ती बकेट नाही का आपल्याकडे, ती 1.5 फुटाची बकेट आहे ना आपल्याकडे, त्यांना तुम्ही टोचन करून तुम्ही लांब कुठे पण घेऊ जाऊ शकतात। हा, तुमच्या शेतामध्ये तुम्ही बकेटवर मागे पुढे 2 फुटापर्यंत 4 फुटापर्यंत मागे पुढे करू शकता बकेटवर। आणि हे स्टँड प्रत्येक वेळेस असं लावावं लागतं ते ऑटोमॅटिक आहे सर? तसंच असतं ते स्टँड, पण एवढं फक्त तुम्ही याच्यामध्ये ऑप्शन असं पण दिलेलं आहे, तुम्हाला कुठे जायचं लांब घेऊन ते तुम्ही चाकं पण लावू शकतात, ते स्टॅबलायझर काढून। फक्त तुम्हाला एवढं सर, काम करताना ना हे स्टॅबलायझर काढून ते चाकं काढून फक्त स्टॅबलायझर परत लावणे, कारण मशीन पुढे जाणार नाही। चाकावरती नाही करू शकत? नाही, लोड जास्त पडेल। लोड पडेल आणि मशीन पुढे जाईल ना सर। तुम्ही प्रेशर देताना बकेटवर पासून खणताना काही तर प्रेशर बकेट येणार, मशीन थोडी पुढे जाणार, ब्रेक लागणार नाही ना। हे कसं आहे, तुम्ही किती खोलपर्यंत खोली घ्या, हे कसं करणार, स्टॅप त्याला दाबून ठेवतं, मशीन अशी उचकत नाही, काही नाही। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।